चालेल, चला क्लास जॉईन करू शकता. मध्ये मेसेज टाकतो. चला. चला, आवाज येतोय पिल्लांनो? चालू करू. काय करायचंय आपल्याला आज? संख्याज्ञानामध्ये आपण काल एक संख्या आणि भाग एक पाहिलेला आहे. आज दुसरा भाग पाहत आहोत. लेक्चर चालू करत आहोत. बरोबर आहे. दुसरं लेक्चर काय आहे किंवा कशा पद्धतीचं आहे? बरोबर आहे. चला, त्यापूर्वी काय आहे, आपले बॅचेस आहेत. 34 स्कॉलरशिपची फक्त 1111 रुपये आहे. नवोदयची पूर्ण वार्षिक बॅच जी आहे ते 2900, ठीक की नाही. नवोदयच्या बॅच मध्ये बॅच पेड करायची आहे. जिथे बॅच आहे पेडची पण पेड करू. ओके, पेड. चला, कोण ते आपण पाहत आहोत. काल काय पाहिलं आपण? आता बघू आपण. काल आपण काय बघितलं सांगतो. दिलेल्या संख्येतील त्या समसंख्या काढणे, समसंख्या काढणे. बरोबर. आता एखादा जर समजा मी प्रॉब्लेम घेतला, सुरुवातीला आपण काय करू, एखादा उदाहरण घेऊ. काल पण या गणितावर आपण उदाहरण घेतलेलं आहे. आज वाटल्यास पुन्हा. आता एखादी संख्या दिलेली आहे. कोणती संख्या? फॉर एक्झाम्पल, लक्षात घ्या, 12 या संख्येपुढील 12 या संख्ये 13वी समसंख्या काढणे. 13वी समसंख्या काढणे असा हा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे. लक्षात घ्या. आता याचं सूत्र काय सांगितलं होतं मी? अशा पद्धतीचं आहे. काय सूत्र आहे? लक्षात घ्या. सूत्र काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा दिलेली संख्या काय घ्यायचंय आपल्याला? दिलेली संख्या. तर आता दिलेली संख्या आपण पुढची संख्या काढतोय ना, पुढची संख्या काढायची असेल तर प्लस करायचं आणि मागची संख्या काढायचं असेल तर मायनस करायचं. बस एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. पुढची संख्या काढत असेल तर प्लस करायचं. मग आपण आता पुढील संख्या काढतोय ते प्लस करायचं आणि काय करायचंय? 2 गुणिले विचारलेली संख्या. बरोबर आहे. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. विचारलेली संख्या. बरोबर. मग आता काय आपल्याला दिलेली संख्या कोणती आहे? 12 आहे. अधिक 2 गुणिले विचारलेली संख्या कोणती आहे? 13वी संख्या विचारलेली आहे. मग गुणिले 13 करा. बरोबर. आता 12 जशाला तसा ठेवणार पिल्लांनो, आणि 2 गुणिले 13 किती होणार? 26. आणि या दोघांची काय करायची? बेरीज करायची. काय करायची? बेरीज करायची. 30. म्हणजे 12 पासून 13वी संख्या कोणती येणार आहे? बरोबर आहे. कोणती येणार आहे? तर 38 येणार आहे.
बरोबर आहे. ओके, व्हेरी गुड शिवन्या. स्कॉलरशिपचं फळा, व्हेरी गुड शिवन्या. एकदम सोपं आहे का नाही? बघा, विचारलेली संख्या आपल्याला काय दिलेली आहे? विचारलेली संख्या काय दिलेली आहे? सम दिलेली आहे. बरोबर आहे. विचारलेली संख्या सम असू द्या व आता दिलेली संख्या सुद्धा सम आहे, विचारलेली संख्या सुद्धा समच आहे. दिलेली संख्या सुद्धा समच आहे, विचारलेली संख्या सुद्धा समच आहे. बरोबर आहे की नाही? अशा वेळेस एकच सूत्र ठेवायचं लक्षात. दिलेली संख्या जी आहे त्यामध्ये प्लस करायचंय. ओके, गुणिले 2 गुणिले विचारलेली संख्या करायचे. 2 गुणिले विचारलेली एवढं तर साधं सूत्र लक्षात राहत असेल ना तुम्ही. बरोबर आहे की नाही? आता अजून एखादा जर प्रश्न घ्यायचा असेल, अजून एखादा प्रश्न जर घ्यायचा असेल, लक्षात घ्या 2 नंबरचा प्रश्न. बरोबर आहे. समजा फॉर एक्झाम्पल 146 आहे की नाही, या संख्येपुढील या संख्येपुढील या संख्येपुढील 50वी ठीक आहे, 50वी समसंख्या कोणती? समसंख्या कोणती? असा प्रश्न विचारलाय पिल्ल्यांनो आपल्याला. बरोबर आहे. समसंख्या कोणती? 50वी. बरोबर आहे. मग आपलं सूत्र काय आहे? सूत्र काय आहे लक्षात घ्या. एकदम थोडक्यात सूत्र लिहून देतो तुम्हाला मी. दिलेली संख्या घ्यायची. बरोबर आहे. ही दिलेली संख्या. आता मला पुढची संख्या काढायची आहे. दोघांसाठी ही सूत्र एकच आहे. फक्त पुढची संख्या काढायची असेल तर मी प्लस करणार आणि मागची संख्या काढायची असेल तर मी मायनस करणार. कारण याच्या नंतरचं जे उदाहरण घेईल मी ते मागची संख्या काढायचं घेईल. बरोबर आहे का? लक्षात घ्या. नेक्स्ट नंबर काढायचा ना आपल्याला. नेक्स्ट नंबर काढायचा म्हणल्यानं आपल्याला पुढे जावं लागेल. पुढे जाण्यासाठी आपण प्लस वापरतो. काय वापरणार आपण? प्लस वापरणार. आणि पाठीमागं प्रिव्हियस जर विचारलं तर मायनस करायचं. सूत्र एकच आहे. सूत्र काही वेगळं आहे का? नाहीये. बरोबर आहे की नाही? आता समसंख्या टू सम, इव्हन टू इव्हन घेतोय, नंतर ऑड टू ऑड घेतोय आणि नंतर इव्हन टू ऑड आणि ऑड टू इव्हन. संपलं. हे प्रकारच संपून जाईल इथं. बरोबर आहे. दिलेली संख्या. आता कंसामध्ये काय करायचं? 2 गुणिले विचारलेली संख्या किती आहे? 2 गुणिले विचारलेली संख्या 2 गुणिले विचारलेली संख्या. बरोबर. दिलेली संख्या 146 आहे. बरोबर. अधिक विचारलेली संख्या 2 गुणिले किती आहे रे? 50 आहे. किती आहे? 2 गुणिले 50 आहे. बरोबर आहे. मग आता काय करणार मी? 146 प्लस या दोघांची बेरीज करा बरं. 100. दोघांची बेरीज 246. समजलं का? एवढं सोपं गणित आहे. आता पाठीमागलचं एखादं उदाहरण घेतो म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. बरोबर आहे का? चला पुढे. बघा आता काय सांगितलंय मी आता? 26 या संख्येमागील पाचवी समसंख्या कोणती? पाचवी समसंख्या कोणती? असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. बरोबर आहे का? असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. बरं. पण आता मला सांगा पिल्ल्यांनो, आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? आता आपला प्रश्न काय दिला आहे बघा. सूत्र सांगते आपलं. सूत्र काय सांगते? सूत्र सांगते आपल्याला दिलेली संख्या घ्यायची आपल्याला. दिलेली संख्या. बरोबर. आता मागची विचारलेलं आहे. मागील विचारलेलं आहे. तर काय करायचंय? मागची संख्या, दिलेली संख्या 2 मायनस करायचे. 2 गुणिले विचारलेली संख्या घ्यायची. विचारलेली संख्या घ्यायची. आता विचारलेली संख्या काय आहे? सम आहे. मग ती 5वी असू द्या का 6वी असू द्या का 7वी असू द्या, डझंट मॅटर. इथं काही घेणं देणं नाही आपल्याला. तो विचारलेला आकडा कुठलाही असू द्या, सम असू द्या का विषम संख्या असू द्या, पण संख्या कोणती काढायला सांगितलेली आहे आपल्याला? संख्या सम काढायला सांगितलेली आहे, विषम काढायला सांगितलेली नाही. सम काढायला सांगितलेली आहे, विषम काढायला सांगितलेली नाही. बरोबर. मग समसंख्या काढायला सांगितली. मग 2 गुणिले विचारलेली संख्या, हे विषम संख्या नाही, विचारलेली संख्या आहे शॉर्टकट मध्ये.
दिलेली संख्या काय आहे 26 वजा 2 गुणिले विचारलेली संख्या कोणती आहे 5वी बरोबर 26 वजा या दोघांचा गुणाकार करा 10 26 मधून 10 गेल्यावर काय येणार काय येणार आहे की नाही टॅली जर करायचं झालं तर आपण बघू आता आहे की नाही बघा इकडं काय करायचं टॅली करू आपण 10 12 18 22 बघा आता आपल्याला काय करायचंय कशा पद्धतीने टॅली करायचं बरोबर आहे आता बघा दिलेली संख्या काय आहे दिलेली संख्या काय आहे आपली दिलेली संख्या दिलेली संख्या काय आहे दिलेली संख्या आपली 26 आहे कोणती संख्या आहे ही दिलेली संख्या बरोबर आहे का पिल्यांनो ज्याला तुम्ही गिव्हन नंबर म्हणता त्याला तुम्ही गिव्हन नंबर म्हणता ही दिलेली संख्या आहे याच्या पाठीमागे आपल्याला 5वी संख्या पाहिजे मग ही जी संख्या येणार आहे ही काय हो पहिली संख्या येणार बरोबर आहे ही जी संख्या येणार आहे ही संख्या दुसरी येणार आहे ही संख्या जी येणार आहे ही येणार आहे ही संख्या येणार आहे चौथी 5वी आणि आपल्याला कोणती संख्या सांगितली आपल्याला 5वी संख्या सांगितलेली आहे आपल्याला 5वी संख्या सांगितलेली आहे दुसरं कोणतं सांगितलं का काही नाही दुसरं काहीच नाही सांगितलं सूत्र एकदम एकदम सोपं आहे फक्त डोक्यामध्ये व्यवस्थित लक्षात घालावं लागणार आहे शांततेनं समजून घ्यावं लागणार आहे एकदा मी सुरुवातीला क्लासच्या शेवटी मी काय करणार एक चार्टच लिहून देणार आहे क्लासच्या शेवटी मी एक चार्टच लिहून देणार आहे ते चार्ट जर तुम्ही लक्षात ठेवला 4च ओळीचा चार्ट आहे 4 फक्त तो चार्ट जर तुम्ही लक्षात ठेवला की तुम्हाला समसंख्या विषम संख्या मागची पुढची काढण्याचा मुद्दाच होऊन जाणार आहे काहीच राहणार नाहीये ओके ठीक आहे आता हा मुद्दा लक्षात आला असेल तर प्रश्न काय आहे माहिती आहे का लक्षात घ्या आता प्रश्न काय सांगतो समसंख्याचा समसंख्या काढायचा असेल तर किंवा विषम संख्यांचा विषम संख्या काढायचा असेल तर बघा मी काय विचारलं एक मिनिट मी इथं सांगितलेलं आहे काय सांगितलंय मी समसंख्या ते समसंख्या बरोबर फॉन्ट मोठा बरोबर आहे समसंख्या ते समसंख्या समसंख्या बरोबर त्यानंतर विषम संख्या ते विषम संख्या काढणे आता समजा मी दोन्ही विचारलेलं आहे काढणे बरोबर आहे आता जर मला पुढची समसंख्या काढायची आहे कोणती काढायची आहे पुढील संख्या काढायची आहे पुढील संख्या तर त्यासाठी सूत्र काय आहे त्यासाठी बघा एक दिलेली संख्या आहे पूर्ण लिहितो वाटल्यास मी दिलेली संख्या आहे सूत्र दिलेली संख्या पुढची संख्या काढायची म्हणून मी इथं प्लस करणार बरोबर आहे कंसामध्ये 2 गुणिले विचारलेली संख्या 2 गुणिले विचारलेली संख्या बरोबर आहे अशा पद्धतीने हे सूत्र राहणार एकदम सोपं आहे आणि जर मला मागील संख्या काढायची असेल मला काढायची असेल तर सूत्र काय आहे दिलेली संख्या वजा 2 गुणिले विचारलेली संख्या 2 गुणिले विचारलेली संख्या आता मला मागे जायचे म्हणून मी मायनस करणार मला पुढे जायचे म्हणून मी प्लस करणार एकदम सोपं आहे का नाही सूत्र एकच आहे सूत्र बदललेलं नाहीये बघा इकडं पुढील संख्या जर समसंख्या ते समसंख्या काढायचं असेल तरी हे सूत्र पुढील साठी टेक्स्ट साठी
आणि जर समजा विषम संख्येचं विषम संख्या काढायला असेल तरी सूत्र तेच आहे. मागे काढायचं असेल तर मागचं, पुढे काढायचं असेल तर पुढचं. बस फरक काहीच नाहीये. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचंय सम विषम किंवा विषम सम, इव्हन ऑड किंवा ऑड इव्हन असं जर असेल तर त्यासाठी मी त्याचं सूत्र थोडक्यात आणि त्याचा प्रॉब्लेम सुद्धा मी घेऊन दाखवणार आहे. पहिल्यांदा हा हा टेबल किंवा हा चार्ट किंवा ही फ्रेम तुमच्या डोक्यामध्ये जशाला तसा स्क्रीनशॉट काढून डोक्यामध्ये ठेवून द्या किंवा माइंडमध्ये ठेवून द्या. हे विसरता कामा नये, है की नाही? हे नाही आया तो कुछ भी नहीं आया, हे नाही आया तो कुछ भी नहीं आया, लक्षात ठेवा. ओके, चला पुढे. आता लक्षात घ्यायचे पिल्यांनो, आपल्याला लक्षात घ्यायचे पिल्ल्या. आता ह्या गोष्टी झाल्याच्या नंतर आपल्याला पुढच्या गोष्टी बघायच्या. आता पुढच्या गोष्टी काय आहेत? मागील दिलेली संख्या, आता विषम संख्या, समसंख्या तर बघितलं आपण 1-2, आता विषम संख्या बघणार आहेत. काय बघणार आहेत आता? विषम संख्या बघणार आहेत. बरं, चला लक्षात घ्या. आता प्रश्न बघू आपण. आता प्रश्न काय आहे? आता 15 नावाचा एक नंबर आहे. 15 या संख्ये पुढील 15 या संख्येपुढील 15 या संख्येपुढील 15 या संख्येपुढील तेविसावी विषम संख्या काढणे. विषम संख्या कोणती? तेविसावी विषम संख्या कोणती असा आपल्याला प्रश्न आहे. बघा, सूत्र तेच आहे. काय सूत्र आहे? पुन्हा एकदा थोडक्यात लिहून देतो. बरोबर आहे. बघा, दिलेली संख्या मला पुढील संख्या काढायची. पुढील हा शब्द लक्षात ठेवणे. पुढील हा शब्द लक्षात ठेवणे. मीडियम कोणतेही असू द्या, कन्सेप्ट तुमच्या लँग्वेज मध्ये क्लिअर झाला पाहिजे. तुम्ही तुमचं लँग्वेज काय आहे, तुमची मातृभाषा काय आहे? मराठी आहे, हिंदी आहे, उर्दू आहे का इंग्लिश आहे? तुम्ही काय बोलता घरी? त्या भाषेमध्ये तुमचा कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. नंतर कन्व्हर्जन आपण लँग्वेजचं करू शकतो. काही मोठी गोष्ट नाहीये. त्याच्यावर थोडंसं अलग काम करावं लागेल आपल्याला. पण कन्सेप्ट तुम्हाला तुमच्याच लँग्वेज मध्ये क्लिअर करणं गरजेचं आहे. नाहीतर इव्हन इफ आपण इतरांना सांगू सुद्धा शकत नाही त्याच्या बाबतीत. तर तुम्ही मला विचारलं किंवा समजा तुम्हाला XYZ कोणी दुसऱ्याने विचारलं की बाबा आज सरांनी क्लासमध्ये काय शिकवलं, तुम्ही त्याला नाही सांगू शकत. तुमच्या लँग्वेज मध्ये त्याला नाही सांगू शकत. बरोबर आहे की नाही? जोपर्यंत तुम्हाला तुमच्या लँग्वेज मध्ये आलं की त्याच्या लँग्वेज मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता, त्याच्यावर थोडंसं जास्त वर्क मला करावं लागेल. असा काही अवघड मुद्दा नाहीये. मराठीचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करायला त्याला आपण मोडकी तोडकी हिंदी सांगू शकतो. त्याला समजलं, ठीक आहे, ओके, काम झालं. पण जर आपल्याला आपल्याच मातृभाषेत समजलं नाही, आपल्या ओन लँग्वेज मध्ये कन्सेप्ट क्लिअर नाही झाला, तर मग कुछ भी नाही, मग कुछ भी नाही. चला, दिलेली संख्या काय आहे? दिलेली संख्या आहे, बरं, किती आहे? 15 आहे. बरोबर आहे. आता मला पुढची संख्या विचारली म्हणून मी काय करणार? प्लस करणार. मी आधीच सांगितलं, पुढची संख्या असेल तर प्लस आणि मागची संख्या असेल तर मायनस. एवढाच फरक आहे. बरोबर आहे. आता बघा, 23 काय करायचे? 2 गुणिले 23 करायचं आहे. 2 गुणिले 23. बघा, 15 ही संख्या कोणती आहे? 15 ही संख्या कोणती आहे रे पिल्यांनो? 15 ही संख्या बघा, 15 ही संख्या 23 कोणती आहे? 15 ही संख्या ऑड आहे का नाही? यस, ऑड आहे. विषम संख्या आहे ती. आहे विषम संख्या आहे. आणि विचारलेली संख्या कोणती आहे आपल्याला? विचारलेली संख्या सुद्धा विषमच विचारलेली आहे. ती सुद्धा ऑडच विचारलेली आहे. आणि फॉर्म्युला आपल्याला हेच आहे, विषम विषम, विषम ते विषम. बरोबर आहे की नाही? ऑड टू ऑड. बरोबर आहे. आणि नंतर इथं इव्हन टू इव्हन. दोघांसाठी ही फॉर्म्युला सेम आहे. फरक कुठं आहे? जर पुढची काढायचा असेल तर प्लस करायचं आणि मागची काढायचं असेल तर मायनस करायचं. एवढाच फरक आहे. एवढं साधं लक्षात राहतं ना आपल्याला? राहतं, 100% राहतं. मग मागची संख्या काढायची, पुढची संख्या काढायची. हे तुम्हाला प्रिव्हियस म्हणलं की पाठीमागे, नेक्स्ट म्हणलं की समोर जायचंय आपल्याला. बरोबर आहे की नाही? मग 15 पुढची संख्या काढायची म्हणजे प्लस करणार. 2 गुणिले, आता विचारलेली संख्या मला विषम आहे, पण आकडा काय दिलाय मला? सम दिला का विषम दिला? याच्याशी काही देणं घेणं नाही आपल्याला. तो कधी कधी 24, 24 बी देऊ शकतो. मग तुमचं कन्फ्युजन होईल की बाबा विचारलेली आपल्याला 24 आहे म्हणजे सम आहे. नाही,
ते नाहीये. विचारलेली संख्या ही आहे. इकडे लक्ष द्यायचं. हे विचारले आपल्याला, विचारले आपल्याला. अति महत्वाचा क्लास आहे, लक्ष द्या पिल्यांनो. ओके, चला पुढे. आता काय करायचं मग? 15 15 प्लस हे किती येणार या दोघांचा गुणाकार? 46. ओके, चला 5 आणि 6 11शीला 1, हातचा आला 1 2 आणि 6 61 येणार. काय येणार पिल्यांनो? 61 येणार. 23वी विचारलेला आहे आपल्याला, बरोबर? 23वी विचारलेला आहे आपल्याला. दिलेली संख्या पुढची म्हणलं की प्लस, पुढची म्हणलं की प्लस 2 गुणिले विचारलेली संख्या, 2 गुणिले विचारलेली संख्या, बरोबर? आता एकदा टॅली करून बघू आपण. टॅली करून बघू आपण एकदा. तुम्ही वाटल्यास एकदा टॅली करून बघा, बरोबर आहे की नाही? एकच मिनिट. टॅली करून बघा एकदा. तुम्हाला वाटल्यास, तुम्हाला कन्फ्युजन असेल तर एकदा टॅली करून बघा. आपण चाललेल्या पद्धतीनं बरोबर यायचं का नाही यायला ते. ओके, चला सूत्र लक्षात आलं तुमच्या? सूत्र लक्षात आलं. आता जसं पुढची घेतली मी, पुढचं सुद्धा घेतलं ना. अजून एक उदाहरण घेऊ का? अजून एक उदाहरण घेतो, चला. अजून एक 71 71 या संख्येपुढील या संख्येपुढील 38 38वी विषम संख्या कोणती? विषम संख्या कोणती? बरोबर का? एकाहत्तर या संख्येपुढील 38वी विषम संख्या कोणती? आता मी मुद्दा क्लिअर करतो तुमचा. बघा, काही जण काय म्हणतील, ही आहे आपली विचारलेली, बरोबर? आणि ही सॉरी दिलेली संख्या, आणि ही आहे आपली विचारलेली. काय आहे आपली विचारलेली संख्या? नाही 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 नाही, मला काय कन्फ्युजन होईल माहितीये का? दिलेली संख्या काय आहे? विषम आहे. दिलेली संख्या काय आहे? विषम आहे, विषम, ठीक की नाही? त्याला तुम्ही ऑड म्हणता. आणि विचारलेली संख्या काय आहे? विचारलेली संख्या सम आहे. म्हणजे ऑड टू इव्हन. फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे? ऑड टू इव्हन. असं काही जणांच्या माइंडमध्ये कन्फ्युजन होईल. काही जणांच्या माइंडमध्ये असं कन्फ्युजन होईल, पण ते नाहीये विचारलेलं. विचारलेली संख्या आपली इथं आहे. काय आहे? विचारलेली संख्या आपली ही आहे, बरोबर आहे? ही आहे आपली विचारलेली, बरोबर आहे? विचारलेली संख्या ही आहे, म्हणजे ही सुद्धा विषम आहे, ठीक की नाही? आणि ही कोणती संख्या आहे? दिलेली संख्या आहे. दिलेली संख्या आहे. मग मला सांगा पिल्ल्यांनो, आपलं सूत्र काय आहे हो? आपलं सूत्र म्हणजेच आपल्या गणितातला मित्र. आपलं सूत्र म्हणजेच आपल्या गणितातला मित्र, बरोबर आहे की नाही? चला पुढे. सूत्र काय आहे? दिलेली संख्या, बरोबर. आता पुढील विचारलं की नाही, मग मला प्लस करावं लागेल, बरोबर आहे? 2 गुणिले 38वी संख्या, हे 38 काय करायचे? दिलेली संख्या, 2 गुणिले विचारलेली संख्या, है की नाही? 2 गुणिले विचारलेली संख्या. दिलेली संख्या काय आहे? 71 प्लस 2 गुणिले 38, बरोबर. 71 प्लस या दोघांचा गुणाकार करा. 8 2 1 6 आणि 1 7 76 येईल. हे 7 147 147 येईल, है की नाही? समर्थ पंचलिंगे एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. ज्ञानेश्वरीचं बरोबर आहे, ऋषिकाचं बरोबर आहे, नवीन विद्यार्थ्यांचं बरोबर यायला लागलेलं आहे. आपलं का बरं चुकायला लागलेलं आहे, है की नाही? थोडंसं व्यवस्थित हे करून घ्या. समर्थ पंचलिंगे चुकायला नाही पाहिजेत बाळा आपलं. ओके, हा चला लक्षात घ्या. आता लक्षात आलं का? हा जो मुद्दा आहे, हा विचारलेला वाटतो तो, तर हा विचारलेली
आहे का? फिफ्थ ऑड नंबर, फिफ्थ सेवन्थ ऑड नंबर, सेवन्थ इव्हन नंबर, 17th ऑड नंबर. तर इथं ऑड आणि इव्हन हाऊ टू बी आस्क विचारले तुम्हाला, कशा पद्धतीने विचारले तुम्हाला, त्याच्याकडे बारकाईनं लक्ष द्या. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो गणितामध्ये प्रश्न एकदा नाही तीनदा वाचायचा असतो. एकदा नाही तीनदा वाचायचा असतो. लक्षात घ्या, एकदा जर वाचला तर कन्फ्युजन होऊन जाईल, दोनदा वाचला तर 100% कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल, आणि तिसऱ्यांदा वाचला तर उत्तरच क्लिअर होऊन जाईल. तिसऱ्यांदा वाचला तर उत्तरच क्लिअर होऊन जाईल. चालेल, लक्षात आलं? चला पुढे क्लासमध्ये. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला हे. आता बघा काय केलं आपण, पुढची संख्या काढली, आता मागची संख्या काढू आपण. मागची संख्या काढू, बरोबर आहे. चला पुढे. चला पुढे. आता लक्ष, 105 या संख्ये मागील सदतीसावी विषम संख्या कोणती? विषम संख्या कोणती? बरोबर आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला काढायचे. बघा बरं, आता कसं काढणार आपण, लक्षात घ्या, इकडे लक्षात घ्या. सूत्र काय आहे? सूत्र आपलं काय आहे? सूत्र आपलं आहे एक दिलेली संख्या. काय आहे? दिलेली संख्या. पर मागील हा प्रश्न शब्द दिलेला आहे आपल्याला. कोणता शब्द दिलेला आहे? मागील हा शब्द दिलेला आहे. मग मागील शब्द दिल्यावर, ओके आराध्या काय प्रॉब्लेम आहे बाळा? मागील हा शब्द दिलेला, तर मागील हा शब्द दिल्यावर लक्षात घ्या, मागील हा शब्द दिल्यावर आपल्याला मायनस करायचंय. मागील शब्द दिल्यावर मायनस करायचंय. 2 गुणिले 37 37, बरोबर आहे. कारण दिलेली संख्या काय आहे बघा, इकडे दिलेली संख्या आपल्याला ऑड दिलेला आहे, आणि विचारलेली संख्या काय आहे? विचारलेली ऑडच आहे, बरोबर आहे. ऑड आहे, ऑड आहे. हे फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे आपल्याला? ऑड टू ऑड वापरायचा आहे. हे बघा, हे गेलं हे पाठीमागं. हा, हे बघा, ऑड टू ऑड हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ऑड टू ऑड असू द्या किंवा इव्हन टू ऑड असू द्या, काही असू द्या, दोघांसाठी एकच आहे. पुढची संख्या काढायची असेल तर हे सूत्र, आणि मागची संख्या काढायची असेल तर हे सूत्र. यानंतर आपण काय करणार? ऑड टू इव्हन आणि इव्हन टू ऑड याच्याकडे जाणार आपण, बरोबर आहे, याच्याकडे जाणार आपण. बरं, आता ते तर टॅली करून बघू मग नंतर. बरं, आता काय करायचे मग? दिलेली संख्या कोणती आहे हो? 105 मायनस विचारलेली संख्या कोणती आहे हो? 2 गुणिले या दोघांचा गुणाकार करून संख्या दिले विचारलेली संख्या, बरोबर. 2 गुणिले 7, बरोबर. 105 1 5 7 दोन्ही 14 1 त्रिक 6 ने 7 74 मायनस करून घ्या. 5 मधून 4 गेले 1 आणि 10 मधून 3 31. त्याला उत्तर 31 बरोबर आलं. ऋषिका एकदा चेक कर बाळा, तुझं उत्तर चेक कर. कोणाला जर आवाजाचा प्रॉब्लेम असेल तर काय करा, एकदा ऍप क्लोज करून टाका. एकदा आवाजाचा प्रॉब्लेम असेल तर ऍप क्लोज करून टाका, आणि क्लोज केल्याच्या नंतर हा एकदा जॉईन व्हा. सगळे ऍप मिनिमाइज करून घ्या, नेटवर्क चेक करा, एकदा एरोप्लेन मोडवर टाकून घ्या, बघा पुन्हा चालू करून. आवाजामध्ये नक्की फरक पडेल, कारण मॅक्झिमम जणांना आवाज येतो आहे. बाकी काही जणांना जर येत नसेल, तिकडे काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असतं तर मेसेज धडधड धडधड मेसेज सुरू, तर आवाज येत नाही, तर आवाज येत नाही, तर आवाज येत नाही. पण कुणाचाच काही मेसेज नाही, सगळेजण शांततेने आहेत, की रिप्लाय पण देत आहेत. अर्थ तिकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे, ते काहीतरी असं सांगतो की बाब्यांनो, क्लासमध्ये आपल्याला डिस्टर्बन्स होणार आहे, नेटवर्क इश्यू नाही. लक्षात घ्या. ओके आराध्या, ओके बाळा, आराध्या लक्षात आलं बाळा तुझ्याकडे?
यस यस यस, योगेश्वरी व्यवहारेचा आत्ताच मेसेज आलेला आहे की काहीच प्रॉब्लेम नाही. चला, तर अशा पद्धतीनं आपण उत्तर काढलेलं आहे. कोणाचं उत्तर चुकलं होतं रे? कोणाचं उत्तर चुकलं होतं? मला वाटते त्याचं काहीतरी करेक्शन होतं. तिनं करेक्शन करून घ्यावं ना अशा पद्धतीने तर आपल्याला सॉल्व्ह करायचं. त्याच्यामध्ये अजून एक आपण प्रॉब्लेम घेऊ. अजून एक प्रॉब्लेम घेऊ म्हणजे तुमचं शंका दूर होईल. हो की नाही? चला, आता काय आलं रे? हा, नैसर्गिक संख्या. पुढच्या गोष्टी येतात. हे आता आलेलं आहे. आता बघा, लक्षात घ्या. 31 या संख्येमागील 31 या संख्येमागील 7वी विषम संख्या, 7वी विषम संख्या, 7वी विषम संख्या कोणती? असा आपला प्रश्न दिला आहे. हा प्रश्न त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला? बघा इकडे पिल्यांनो, प्रश्न दिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा. आता हे जे सूत्र आहे, सूत्र म्हणजेच आपल्या गणितातला मित्र. दिलेली संख्या, कारण बघून घ्या, दिलेली संख्या काय आहे? 31. ही संख्या कशी आहे? विषम आहे. विचारलेली संख्या काय आहे? विषमच विचारलेली आहे. ऑड टू ऑड. इथं इथं करेक्शन करून घ्यायचंय आपल्याला. करेक्शन म्हणण्यापेक्षा इथं कन्फर्म करून घ्यायचंय. करेक्शन नाही, इथं कन्फर्म करून घ्यायचंय आपल्याला. इव्हन टू इव्हन जायचंय का ऑड टू ऑड जायचंय? एक पहिला मुद्दा, इव्हन टू इव्हन की ऑड टू ऑड, हा क्लिअर झाल्याच्या नंतर दुसरा, पुढे जायचंय का मागे जायचंय? पुढे जायचंय का मागे जायचंय? पुढे जायचं असेल तर प्लस, मागे जायचं असेल तर मायनस. झाल्या दोनच गोष्टी. कशी संख्या विचारू द्या, किती मोठी संख्या विचारू द्या बरं, है की नाही? चौथीच्या बौद्धिक क्षमतेनुसार तुम्हाला मी हे उदाहरण घेतोय, त्याच्या पलीकडचे उदाहरण जर घेतच नाही तर येतच नाही. जर प्रश्न या घटकावर गेला तर, जर प्रश्न या घटकावर गेला तर याच्यापेक्षा वेगळं काहीच तुम्हाला विचारणार नाहीत. आणि याची गॅरंटी मी सुरुवातीच्या पहिल्याच लेक्चरमध्ये घेतली आहे. ठीक नाही? चला पुढे. दिलेली संख्या काय आहे? दिलेली संख्या मायनस विचारलेली संख्या, 2 गुणिले विचारलेली संख्या, 2 गुणिले विचारलेली संख्या. दिलेली संख्या आपल्याकडे आहे मायनस, हो की नाही? 2 गुणिले विचारलेली संख्या काय आहे? विचारलेली 7वी आहे, हे की नाही? विचारलेली 7वी आहे. आता मागील हा प्रश्न शब्द शब्द बघा, आता इथं सांगायचंच राहिलं आपलं. मागील हा शब्द आला की त्याला अंडरलाईन केलं मी पहिले, म्हणजे त्याला अंडरलाईन केलं म्हणूनच इथं मायनस हा शब्द वापरलेला आहे किंवा केलेला आहे. बरोबर आहे की नाही? ते पहिले क्लिअर होणं फार गरजेचं आहे. ओके, व्हेरी गुड. चला चला पुढे. आता काय आहे? मायनस, बरोबर. 7 दोन्ही 14, बरोबर. 11तून 4 गेल्यावर किती राहतात पिल्लांनो? 7 आणि 4 11. 7 2 मधून 1 गेला, 1 राहिला. 17 हे उत्तर आलेलं आहे आणि बरोबर आहे. सगळ्यांचंच बरोबर आहे. बऱ्याच जणांचं बरोबर आहे. ज्ञानेश्वरी बरोबर आहे, कन्या बरोबर आहे, ऋषिका आता बरोबर आलं ऋषिकाचं. व्हेरी गुड ऋषिका. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे? पिल्लांनो वापरायचे आहे. त्या पद्धतीनं वापरायचे आहे. बरोबर आहे. आता मला लक्षात आलं असेल, तुमच्या लक्षात आलं का मला सांगा एकदा कमेंटमध्ये की ऑड टू इव्हन आणि इव्हन टू ऑड कसं जायचं आहे ते, कसं जायचं आहे ते, हे की नाही? याच्या पुढच्या क्लासमध्ये मी डायरेक्ट प्रॉब्लेमच घेऊन येणार आहे. डायरेक्ट प्रॉब्लेम घेऊन येणार आहे. प्रॉब्लेम पाहिले की फटाफट फटाफट तुमच्या लक्षात की कशा पद्धतीनं काढायचे. आता हे झाल्याच्या नंतर बेरीज सुद्धा काढणार आहे आपण. बेरीज सुद्धा काढणार आहे, ते बी एका ट्रिकमध्ये, एका सेकंदामध्ये बेरीज करायची आपल्याला. पूर्ण बेरीज करत बसायचंय नाहीये. चला पुढे, तेच त्याचं सुद्धा सूत्र आहे. आता बघा इकडे, एक मिनिट हा. चला लक्षात घ्या इकडे. प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम काय आहे? कोणतं घेतलं होतं आपण? विषम टू विषम होतं ना मागील. आता अजून एक वाटल्यास. पण आता झाले बहुतेक जवळपास. आता विषम टू सम टू झाले. आता आता जर आपल्याला समसंख्या, जर आपल्याला संख्या ते विषम संख्या, ते विषम संख्या काढायचा असेल किंवा
किंवा विषम संख्या ही समसंख्या काढायचं असेल तर, समसंख्या काढायचा असेल तर याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे बघा बरं, लक्षात घ्या. आता त्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघू, जर पुढील संख्या काढायची असेल तर पुढील संख्या काढणे, बरोबर आहे, आणि त्यानंतर मागील संख्या काढणे. मागील संख्या काढणे. आता हे फॉर्म्युले मी माझ्या मनानच तयार केलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला एकदा चेक सुद्धा करावं लागणार आहे, पुढील संख्या काढणे. आता याच्यासाठी काय आहे सूत्र माहितीये का, दिलेली संख्या बरोबर आहे. आता पुढची संख्या काढायची म्हणजे काय करावं लागणार, आपल्याला प्लस करावं लागणार. 2 गुणिले विचारलेली संख्या, 2 गुणिले विचारलेली संख्या आणि पुढे प्लस करायचं आहे. पुढे एक काय करायचंय आपल्याला, प्लस करायचं आहे, बरोबर आहे. पुढे एक काय करायचंय आपल्याला, प्लस करायचं आहे पिल्लांनो. ओके, लक्षात आलं? ओके, योगेश्वरी म्हणते लक्षात आलंय सर, व्हेरी गुड, थँक्यू. होय की नाही, असंच लक्षात ठेवायचंय बाळा, झोपेतून उठल्यावर सुद्धा आपल्याला लक्षात राहिलं पाहिजेत, सूत्र पाठ करायचे तर. ओके, एकाच प्रॉब्लेम मध्ये एकाच क्लासमध्ये तुम्हाला एवढे सूत्र देतो आहे, कारण हे सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. आणि स्पर्धात्मक परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आपल्यालाच लक्षात असणं फार गरजेचं आहे, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला लक्षात राहणं फार गरजेचं आहे, बरोबर का. चला पुढे लक्षात घ्या. पुढची संख्या काढायची म्हणून मी प्लस केलं, बरोबर आहे. बरं, विचारलेली संख्या काढायची असेल म्हणून काय केलं, बघा बघा, प्लस केल्यावर येईल का मायनस केल्यावर येईल, -1 -1. पुढे बघा खाली दिलेली संख्या मागची संख्या काढायची म्हणून मी मायनस करणार, 2 गुणिले विचारलेली, 2 गुणिले विचारलेली, 2 गुणिले विचारलेली -1. आता या सूत्राने येते का बघू आपण आधी, या सूत्राने येते का बघू आधी. आपण छोटे छोटे आणि सोपे बघून घेऊ, बरोबर आहे की नाही. आधी आपण छोटे छोटे आणि सोपे प्रश्न बघून घेऊ. बरं, चला पुढे. हे घेतल्याच्या नंतर आता हे सूत्र लिहिल्याच्या नंतर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा तर घेऊ शकता तुम्ही. चला पुढे. आता काय करतो बघा, 16 या संख्येपुढील पाचवी विषम संख्या कोणती, बरोबर. अशा पद्धतीचा हा एक प्रश्न, बरोबर आहे. आता आपलं सूत्र काय आहे रे, सूत्र काय आहे आपलं बघा, सूत्र आहे आपलं दिलेली संख्या, बरोबर, बरोबर, दिलेली संख्या पुढची काढायची म्हणून मी प्लस करणार, 2 गुणिले विचारलेली संख्या -1 करा, फक्त -1 करून बघा बरं. आता काय आहे सूत्र, दिलेली संख्या कोणती आहे 16, बरोबर आहे. या संख्येपुढील प्लस
2 गुणिले विचारलेली संख्या आहे 5वी बरोबर आणि -1 बरोबर 16 प्लस या दोघांचा गुणाकार आधी करून घ्या 10 आणि -1 16 अधिक 10 मधून 1 गेले 9 राहिले आणि बरोबर किती 25 आणि 9 किती आले 25 म्हणजे पाचवी संख्या ही 25 येते का हे आपण आता चेक करून घेऊ. आपण काय करून घेऊ आता हे चेक करून घेऊ. दिलेली संख्या कोणती आहे आपल्याला दिलेली संख्या आहे 16 बरोबर आहे. त्यानंतर बघा पहिली संख्या कोणती राहील मग पहिली संख्या विषम हे बघा विषम पहिली संख्या 17 राहील की नाही तर 18 कशी राहील 18 कशी राहील इथं विषम विचारलं का आपल्याला सॉरी सम विचारलं का आपल्याला इव्हन विचारलं का आपल्याला ऑड विचारले मग मग कसं राहील पहिली संख्या 17 राहील. त्याच्यानंतर दुसरी संख्या कोणती राहील दुसरी संख्या 19 बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर 21 त्याच्यानंतर 23 त्याच्यानंतर 5वी संख्या बरोबर आहे की नाही. तिसरी संख्या चौथी संख्या 5वी बरोबर आहे की नाही. 5वी संख्या कोणती आली 25 आली आणि आपल्याला 5वीच विषम संख्या विचारलेली आणि विषमच संख्या आहे 25 म्हणजे आपण जे सूत्र दिलं होतं ते सूत्र काम करते. आता आपण मोठ्या संख्येचं उदाहरण घेऊ आपण म्हणजे आपल्याला ॲक्युरेट संख्या येईल ठीक आहे नाही. यस चला पुढे ओके ज्ञानेश्वरी काय हरकत नाही ते चला आता काय करू आपण लक्षात घ्या 117 या संख्येपुढील 117 या संख्येपुढील 51वी समसंख्या काढणे. समसंख्या कोणती क्वेश्चन मार्क बरोबर का पिल्ल्यांनो यस बरोबर ना बरोबर. मग मला सांगा आता इकडे लक्षात घ्या सूत्र काय आहे आपलं सूत्र म्हणजेच गणितातला मित्र बरोबर आहे की नाही ठीक आहे नाही. इसको याद नहीं किया तो कुछ नहीं किया बरोबर. आता लक्षात घ्या सूत्र आहे आपलं दिलेली संख्या पुढची संख्या काढायची आहे ना रे पुढची. आता काय डोकं फोडाव का पुढची म्हणल्यावर मायनस करावं लागेल का प्लस करावं लागेल प्लस करावं लागेल. पुढे म्हणलं की प्लस मागे म्हणलं की मायनस बरोबर आहे की नाही. आता 51वी विचारला 51वी हे बघा 51वी आहे 51 2 गुणिले विचारलेली संख्या आता कन्सेप्ट क्लिअर करून घेतो. दिलेली संख्या कशी आहे दिलेली संख्या ऑड आहे आणि विचारलेली संख्या कोणती आहे विचारलेली संख्या सम आहे. विचारलेली संख्या कोणती आहे पण विचारले ऑड दिले आणि हे इव्हन विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल ऑड टू इव्हन वापरावं लागेल. मग ऑड टू इव्हन मध्ये काय करायचं सेम फॉर्म्युला आहे फक्त -1 करायचं. सेम फॉर्म्युला आहे फक्त -1 करायचंय तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही. काही करायची गरज आहे का नाही काहीच करायची गरज नाही बरोबर आहे की नाही. दिलेली संख्या कोणती आहे 117 प्लस 2 गुणिले 51वी संख्या घ्यायची आपल्याला आणि -1 117 प्लस आता या दोघांची काय करा गुणाकार करून घ्या. ती येईल 2 आणि 10 ते 102 येईल आणि -1 पर 117 प्लस 102 मधून 1 गेला 1 बरोबर आहे. आता हे 8 आता हे 1 आणि हा 2 218 218 बरोबर आहे की नाही. आता काही जणांचं चुकलेलं आहे. प्रश्न असा आहे का तुमचं चुकलं का माझं चुकलं ते टॅली करावं लागेल. तुमचं चुकलं का माझं चुकलं बरोबर आहे की नाही. ज्ञानेश्वरीचं बरोबर आलेलं आहे ओके ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरीचं बरोबर आलेलं आहे. माझ्या उत्तराशी ज्ञान आहे, बरोबर आहे की नाही. बाकी ऋषिकांनी एकदा चेक करून घ्यावं. अर्जित चेक करून घे बाळा, होय की नाही. योगेश्वरी व्हेरी गुड, शिवन्या व्हेरी गुड. चला पुढे. अशा पद्धतीनं आपण काय केली, पुढची संख्या काढली. पुढची संख्या काढली बघा. आपण सम टू सम गेलो, इव्हन टू इव्हन, ऑड टू ऑड, है की नाही. पुन्हा इव्हन टू ऑड गेलो आणि ऑड टू इव्हन गेलो. सगळेच गणित 2 2 2 2 2 2 बघितले आणि शेवटी मी एक टेबल लिहून देणार आहे. तो टेबल संपला, तो पाठ केला, लाईव्ह झिंगाला आला. टेबल पाठ केला की लाईव्ह झिंगाला आला. त्याच्यामध्ये तुम्हाला या क्रमवारीच्या समसंख्येमध्ये विषम काहीच अडणार नाही, काहीच तुम्हाला शंका निर्माण होणार नाही. पण ते पाठ करावं लागेल. टेबल पाठ करावी लागेल. टेबल नाही पाठ केलं तर काय लक्षात आलं, बरोबर आहे. चला पुढे. आता काय करायचंय तुम्हाला, पुढे चालायचंय. आता पुढे चालायचंय. आता पुढची संख्या झाल्यावर एखादं उदाहरण मागची संख्या घेऊ आपण. काय घेऊ आपण, मागची संख्या घेऊ, बरोबर आहे की नाही. चला लक्षात घ्या. 72 त्या संख्येमागील या संख्येमागील 31वी, या संख्येमागील 31वी समसंख्या कोणती, समसंख्या कोणती, बरोबर आहे का. चला आता बघा पिल्लांनो, लक्षात घ्या. दिलेली संख्या कोणती आहे, इव्हन आहे. विचारलेली संख्या कोणती आहे, इव्हनच विचारलेली आहे, है की नाही. आपण थोडंसं चेंज करू, इव्हन टू ऑड करू ना. आपण थोडंसं चेंज करू, इव्हन टू ऑड करून टाकू, बरोबर आहे की नाही. कारण सम ते सम म्हणल्याच्या नंतर फॉर्म्युला एकच यायला की नाही प्रत्येक वेळेस. दिलेली संख्या मागील म्हणलं की मायनस, 2 गुणिले विचारलेली संख्या, हाच फॉर्म्युला आहे. आपल्याला दुसरा -1चा, बरोबर आहे की नाही. चला पुढे. मग काय करू आपण, 31वी विषम संख्या करू. विषम संख्या, पण विषम संख्या घेऊ, बरोबर आहे. आता बघा, आता काय करू आपण, आता लक्षात घ्या पिल्ल्यांनो, लक्षात घ्या. इकडे इकडे लक्ष द्या रे. लक्षात घ्या. इकडे दिलेली संख्या कोणती आहे, विचारलेली संख्या कोणती आहे, दिलेली संख्या कोणती आहे. ही दिलेली संख्या आहे, ही संख्या आहे इव्हन, आणि ही विचारलेली संख्या आहे, ही ऑड, आहे की नाही. म्हणजे आपल्याला इव्हन टू ऑड असा फॉर्म्युला वापरायचा. इव्हन टू ऑड असा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. मग इव्हन टू ऑड म्हणल्याच्या नंतर सूत्र काय आहे आपलं, है की नाही. कन्सेप्ट क्लिअर करून, सूत्र काय आहे आपलं, सूत्र आहे आपलं दिलेली संख्या. आता मागील हा शब्द वाचला आपण, मागील हा शब्द वाचला आपण. दिलेली संख्या 2 गुणिले विचारलेली संख्या, 2 गुणिले विचारलेली. बघा, ऑड टू इव्हन म्हणलं आणि इव्हन टू ऑड म्हणलं की -1 शेवटी करायचं. हे इथपर्यंत सूत्र सारखंच आहे, सगळीकडे सारखंच आहे, फक्त एक मायनस करायचं आहे, ठीक नाही. एक मायनस करायचं आहे, हो की नाही. नंतर टॅली करा तुम्ही हा सगळेजण. बरं, आणि काही कमी जास्त झालं तर सांगा मला, आपण करेक्शन. 72 मायनस 2 इंटू विचारलेली संख्या किती आहे, 31वी आहे, -1. बरं, लक्षात घ्या. 72 मायनस 62, बरोबर आहे की नाही. मायनस आणि हे -1 इक्वल टू 62. -62 -1 ही किती होतात, -63. 12तून 3 गेले किती राहिले, 9 आणि 0, म्हणजे 9 उत्तर आलेलं आहे. किती उत्तर आलेलं आहे रे, 9 उत्तर आलेलं आहे. समता तामसोगे, एकदा चेक करून घ्या तुमचं उत्तर. तुम्ही पुढे गेलेले आहेत समता वाटतं. समतानं कदाचित मला वाटायले प्लस केला असावं, समतानं काहीतरी प्लस केला असावं, ठीक नाही. थोडं बहुत पुढे मागे आहे. चला लक्षात घ्या इकडे, बरोबर. आता लक्षात घ्या पिल्ल्यांनो, लक्षात घ्या. आता तुम्हाला लक्षात येतंय का, बघा काय चुकले का आपलं, मला तरी दिसणं काही चुकलेलं आहे म्हणून. ते 72 या संख्येच्या मागील 31वी विषम संख्या कोणती आहे, तर 9 आहे. ती आहे 9 आहे, बरोबर आहे.
31वी विषम संख्या कोणती आहे तर 9 आहे. बरोबर आहे योगेश्वरी? व्हेरी गुड. ज्ञानेश्वरी, योगेश्वरी, किती यमक जुळणारे नाव आहेत आपल्याकडे. बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला एक छानसा टेबल लिहून देतो. ते टेबल तुम्ही आज पाठ करून टाकायचा. टेबल तुम्ही आज पाठ करून टाकायचा. उद्याला तुम्हाला काय करणार आहे मी, बेरीज कशी करायची हे सांगणार आहे. ठीक आहे ना? कोणत्याही संख्येची, किती मोठ्या संख्या असू द्या, त्यांची बेरीज कशी करायची एका मिनिटात चुटकीमध्ये बेरीज आली पाहिजे. बरोबर आहे की नाही? पण त्याआधी हा टेबल पाठ करावं लागतं तुम्हाला. टेबल पाठ करावं लागतं, दिलेलं होमवर्क करावं लागतं, आहे की नाही? उगाच माणूस मोठं होत नाही. चला पुढे. टेबल कसा घ्यायचा आहे आपल्याला बघा आता. टेबल कसा घ्यायचा आहे हा. मग नंतर मी काय करतो, इथे इथे काय करतोय, तसा अशा पद्धतीने कॉलम करून बरोबर आहे का? त्यानंतर काय करतो, तयार करू आपण. तर काही तुम्हाला कुठं सापडणार, तर तुम्हाला सापडणार तर काय करतो, या नावाचा शब्द आपल्याला काय करायचंय, त्या करायची मागची पुढे पुढे मागे बी वजाबाकी काय विचार, ठीक आहे नाही, काय करावे, काय करावे, त्या आणि काय करावे असा शब्द दिलेला आहे. बरं, आता पहिला मुद्दा घेतो मी. हा पहिला मुद्दा बरोबर आहे. पुढील समसंख्या काढणे, पुढील समसंख्या काढणे. बरोबर आहे. पुढील समसंख्या मी काय करतो, समसंख्या समसंख्या पुढील समसंख्या काढणे, समसंख्या पुढील समसंख्या काढणे. बरोबर आहे. समसंख्या पुढील समसंख्या काढणे. लक्षात घ्या. आता त्याच्यासाठी काय सूत्र आहे आपल्याकडे, त्याच्यासाठी सूत्र आहे दिलेली संख्या बरोबर पुढची संख्या काढायची म्हणून प्लस 2 गुणिले विचारलेली, अशा पद्धतीचं सूत्र आहे. लक्षात राहिलं पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे. त्यानंतर त्यानंतर विषम संख्या पुढील विषम संख्या, विषम संख्या पुढील विषम संख्या काढणे. विषम संख्या पुढील विषम संख्या काढणे. तर तेच आहे, दिलेली संख्या प्लस किंवा मी थोडक्यात तुम्हाला वाटल्यास एकच मिनिट, दोघांमध्ये एकच सूत्र, दोघांमध्ये बी एकच सूत्र लिहितो बघा. समसंख्या पुढील समसंख्या, पुढील समसंख्या आणि विषम संख्या, विषम संख्या पुढील विषम संख्या, या दोघांसाठी एकच सूत्र आहे. या दोघांसाठी आहे आहे दिलेली संख्या अधिक 2 2 गुणिले विचारलेली, या दोघांसाठी एकच सूत्र आहे. पुढची संख्या काढायची, सम ते सम, विषम ते विषम, इवन टू इवन, ऑड टू ऑड. ओके. त्यानंतर त्यानंतर
समसंख्या मागील समसंख्या आणि विषम संख्या मागील विषम संख्या काढायची आहे. ओके, या दोघांसाठी एकच सूत्र आहे. दिलेली संख्या इव्हन नंबर प्लस, आता मागील काढायचं म्हणल्यानं प्लस येईल का नाही, मायनस येईल. 2 गुणिले विचारलेली संख्या. बरोबर आहे की नाही. आता नेक्स्ट बघा, आता समसंख्या काढायची आहे. समसंख्या पुढील समसंख्या, पुढील सम नाही, आता विषम. समसंख्या पुढील विषम किंवा विषम संख्या पुढील समसंख्या. या दोघांसाठी एकच सूत्र आहे. काय सूत्र आहे? पुढची संख्या काढायची. दिलेली संख्या प्लस 2 गुणिले विचारलेली संख्या -1. लक्षात घ्या. शेवटचा प्रश्न, सम असू द्या किंवा विषम असू द्या, मागील विषम असू द्या किंवा सम असू द्या, त्यांच्यासाठी एकच सूत्र आहे. दिलेली संख्या मागील 2 गुणिले विचारलेली संख्या -1. त्याला हा टेबल समजला एका क्षणाचा, सगळ्यात शेवटचा. त्याला पूर्ण क्लास समजला. जिसको ये समझ में नहीं आया उसको कुछ भी समझ में नहीं आया. बरोबर का माऊली, ज्ञानेश्वरी? समता बरोबर का? बरोबर बोलतो ना, समता लांबसोंगे. त्याला हा टेबल समजला, त्याला पुढचा मागचा सगळा क्लास समजला. आणि ज्याला हे नाही समजलं, मात्र काही खरं नाही, त्यासाठी तुम्हाला हे पाठ करा. आज जे प्रॉब्लेम घेतलेत आपण, ते प्रॉब्लेम बघा. त्यासारखे तुम्ही तुमच्या मनाने प्रॉब्लेम घ्या. वाटल्यास होमवर्क मी ग्रुपवर देतो, पण थोडंसं उशिरा देतो, कारण मी घरी 10ला जातो, त्याच्यामुळे मी 10ला होमवर्क टाकण्याचा प्रयत्न करतो. ते प्रॉब्लेम, ते होमवर्क सोडवा आणि ग्रुप मला फोटो पाठवा, मी चेक करतो. एवढं तर करू शकता का नाही? करू शकता. ठीक आहे, आपण इथं थांबतोय. आता सगळ्यात महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? इकडे बघा. आता स्कॉलरशिपची बॅच आपलीच आहे, तुम्हाला माहितच आहे. चालू आहे ती बॅच. संध्याकाळी 11:30 वाजता, 8:30 वाजता बॅच असते. 1111 रुपयाला बॅच आहे. घेऊन टाकू शकता. आपल्याच ऍप मध्ये आहे, क्रिएटिव्ह गुरु एज्युकेशन. नवोदयचं वार्षिक नवोदय आपण घेतोय. फक्त 2,999 रुपयाला. 2,900 रुपयाला. बरोबर आलं लक्षात? चला, आता तुम्हाला काय, जिथं फ्रीची बॅच दिसते, तुम्ही आपल्या ऍप मध्ये गेल्याच्या नंतर काय करायचे? तुम्हाला ऍप मध्ये गेल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा ऍप मध्ये जायचंय आपल्याला. ऍप मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसेल? 5वी नवोदयचं फोल्डर दिसेल. 5वी नवोदयचं, आहे की नाही? आराध्याचे वडिलाचा फोन आला होता मला आज, पेमेंट कसं करायचं. बरोबर आहे की नाही? आराध्या असेल तर आराध्या पप्पांना सांगा पेमेंट असं करायचं. 5वी नवोदय, तिथे तुम्हाला 2 बॅच दिसतील. काय दिसतील तुम्हाला? 2 बॅच दिसतील. एक आहे 5वी नवोदय, ठीक नाही? 5वी नवोदय, बरोबर आहे. तिथं तुम्हाला 5वी नवोदय एक आहे, फ्रीची बॅच आहे, ठीक नाही? आणि दुसरी बॅच आहे 5वी नवोदय. तर तुम्ही जर त्या बॅचवर क्लिक केलं की तुम्हाला पेमेंट करायला सांगतं, ठीक नाही? पेमेंट करायला सांगतं तुम्हाला, ठीक नाही? एवढं पेमेंट काय करायचं? खाली ऑप्शन आहे बाय नाऊ वर क्लिक करायचं. पुढची प्रोसिजर तुम्हाला येतेच.
सगळ्यांनी चौथीच्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी करायचं आहे. चौथीच्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी करायचे, कारण 12 जानेवारी पासून आपण पेड बॅच घेणार आहोत. 12 जानेवारी पासून आपण पेड बॅच घेणार आहोत. ओके, तर मला ग्रुपमध्ये ऍड करा. ओके ओके, कोणाचा नंबर येतात? ज्ञानेश्वरी म्हणते. या नंबरवर मला एकदा मेसेज कर, 96 89 21 44, किंवा दुसरा एक नंबर आहे 94 51 15 89. या दोन्हीपैकी एका नंबरवर मला मेसेज कर, तर पूर्ण नाव सांग, मी तू नंबर सेव्ह करून ग्रुपमध्ये ऍड करतो बाळा तुला. ओके, चला इथे आपण थांबू तर पिल्लांनो. 7:30 वाजता आहेत. 7:30 वाजता मला एक क्लास आहे आणि तिथं आपल्याला जॉईन व्हावं लागतं. ओके, बाय, भेटू उद्याला.